खूप दिवस झाले मुलांच्या आवडीचे पदार्थ करत होतो, तर म्हटलं आज जरा मिस्टरांच्या आवडीचा बेत करूया. म्हणून आज हा सगळा त्यांच्यासाठी घातलेला घाट. आपण आज करणार आहोत झणझणीत काळ्या मसाल्यातलं मटण रस्सा. तर चला करूया सुरुवात. नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी मटण घेतले, स्वच्छ धुवून घेतलंय. आता इथे मटण शिजायला घालताना फोडणीसाठी काय काय लागतंय आपण ते पाहूयात. खोबरं, लसूण आणि आलं हे मी वाटून घेतेय. आता हे मिक्सरला मी फिरवून घेतलंय. आता कुकरमध्ये थोडंसं तेल घालून हे जे वाटण करून घेतलं होतं ते घातलंय. कांदा आणि यातच मी कोथिंबीर घालून घेणार आहे. आणि आता हे सर्व एकत्र करून घेऊया. कांदा आपल्याला खूप परतवायचा नाही आहे, कारण तो मटणाबरोबर परतला जाणार आहे. आता इथे मी मटण टाकून घेतलं आहे आणि हे सर्व एकत्र करून थोडा वेळ मी परतून घेणार आहे. आता यात टाकूया हळद आणि मीठ. हळद पण आपण मिक्स करून घेऊया. आणि आता टाकूया यात मीठ. 1-2 चम्मच मी मीठ घातलेलं आहे. आणि यात आता आपल्याला या हळदी मिठामध्येच थोडा वेळ आपल्याला हे मटण परतून घ्यायचं आहे. लगेच पाणी घालायचं नाही आहे. आता 5 मिनटं मी याला परतून दिलं होतं आणि मग गरम पाणी घातले. ते पण मी आता थोडंच पाणी घातलंय. आणि आता हे पाणी टाकून मी याला 10 मिनटं झाकण न ठेवता उकळून देणार आहे. याने काय होतं, एक वास मटणाचा येतो कधी कधी, तर तो पण येत नाही. आणि 10 मिनटानंतर मी यात परत गरम पाणी घालून 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आता हे आपण मसाल्यासाठी मी तुम्हाला वाटण दाखवतीये. खसखस घेतली आहे, आलं लसूण, 1 टोमॅटो, कोथिंबीर, खोबरं, 1 कांदा, धने आणि फुटाणे. आता हे सर्व जिन्नस आपण भाजून घेणार आहे. मी खोबरं पाहू शकता तुम्ही, एक लाल भाजून घेतलेलं आहे. आणि हे आलं लसूण पण मी थोडंसं तेल टाकून भाजून घेतलंय. आणि आता हा कांदा पण मी लाल भाजून घेते. कांद्यामध्येच मी टोमॅटो आणि फुटाणे टाकून भाजून घेतलंय. आणि धने आणि खसखस मी कोरडे भाजून घेतले, तेल न टाकता. आता आपण हे वाटून घेऊया. खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर हे मी वेगळं वाटणार आहे. आणि मग कांदा, टोमॅटो आणि फुटाणे हे मी वेगळं बारीक करणार आहे. तर आता मी इथे तेल टाकले पाहू शकता. त्यामध्ये मी आपण जे मटण शिजताना फोडणीला आलं लसूण आणि खोबरं टाकलं होतं ते मी आधी टाकून घेतलंय थोडं. आणि मग आपण जे हिरवं वाटण केलं होतं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं ते मी बिना पाणी घालता वाटून घेतलंय. आणि मग यात टाकते. आता हे पण आपण व्यवस्थित परतून घेऊया. आणि मग आपण यात मसाले घालणार आहोत. आता इथे मी घरचा काळा मसाला घातलेला आहे, 2 मोठे चम्मच. आणि आता हा मटन मसाला आहे, कुठलाही घालू शकता, तो मी 2 चम्मच घातलाय. आणि लाल मिरची पावडर घातली आहे 1-1.5 चम्मच. आणि धने आपण वाटणामध्ये घातलेले, त्यामुळे मी धनेची पावडर घातलेली नाही आहे. शक्यतो धने अशा भाज्यांमध्ये नॉनव्हेजच्या वाटूनच घालत जा, कारण त्याचा वास खूप छान येतो आणि चवही खूप छान येते. आणि इथे मसाला थोडा कोरडा वाटत होता, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून त्यात टाकलेलं आहे. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत मटणच्या. मी कुकर खोललेला आहे, पाहू शकता तुम्ही. मटण व्यवस्थित शिजलेलं आहे 4 शिट्ट्यांमध्ये. हा मसाला थोडासा कोरडा वाटत होता, म्हणून मग मी याच्यात हे अळणी सूप टाकून घेतलंय मटणचं. आणि या पाण्यामध्ये आता हा मी मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तेल खूप घालायचं नाही आहे आपल्याला, कारण आपण मटण शिजताना पण तेल घातलं होतं. आणि आता फोडणीला पण मी 2-3 चम्मच तेल घातलं होतं. खूप तेल होतं मग भाजीमध्ये, त्याच्यामुळे ह्या अशा अळणी पाण्यामध्ये हे मसाला तुम्ही शिजून घ्या. खूप छान टेस्ट येते याला. तुम्हाला वाटलं मसाला कोरडा होतोय की त्यात 1 चम्मच आपण अळणी पाणी टाकायचं आणि छान शिजून घ्यायचं. आता इथे पाहू शकता तुम्ही मसाला आपला किती सुंदर परतला गेलाय, तेल पण सुटलंय मसाल्याला. आणि कलर पण पाहू शकता किती छान आलाय. आणि आता मी या स्टेजला याच्यामध्ये आपण जे कांदा, टोमॅटो, फुटाणे, खसखस आणि धन्याची वाटून ठेवलं होतं मिक्सरमध्ये भाजून, त्याची मी पेस्ट टाकली आहे. हे पण आपण मिक्स करून थोडा वेळ याला पण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आणि इथे पण मला थोडंसं पाणी कमी वाटतंय, म्हणून मी परत इथे अळणी पाणी टाकतीये. आणि मग याला एकत्र करून थोडा वेळ तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. या नॉनव्हेजच्या भाज्यांना खरी चव या मसाल्यांपासूनच येते, त्यामुळे
हा मसाला परतवण्यासाठी थोडी मेहनत घ्यायची आहे आणि एकदम असं तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला आपला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतला होता आपण. आता मी याच्यात जे आपण मटण शिजून घेतलं होतं ते सूप आणि मटण टाकून घेतलेलं आहे आणि आता गॅस मोठा करायचा आहे आणि मग भाजी एक 10 मिनटं मी उकळून देणार आहे. भाजी उकळेपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाहू शकता तुम्ही मी बाजरीच्या तीळ लावून भाकरी करून घेतेय. आणि आता भाजी 10 मिनटं उकळून झाल्यावर मी त्यात कोथिंबीर टाकून घेतली आहे. गॅस बंद केलाय पहा मी. आणि भाजीची तरी पाहू शकता तुम्ही किती लाल म्हणजे सुंदर आलेली आहे आणि कलरही कसला भारी आलाय झणझणीत आणि टेस्टला ही भाजी तशीच झाली होती एकदम झणझणीत. तर तुम्हीही असे माझ्या पद्धतीने भाजी करून पहा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. तर मुलं मटण खात नाही त्यामुळे मी इथे त्यांच्यासाठी चिकन दम बिर्याणी केली आहे आणि याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे. व्हिडिओची लिंक मी खाली देते, पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. आणि आता मिस्टरना जास्त वाट बघायला लावत नाही, पटकन त्यांचं ताट वाढून घेते. इथे पाहू शकता आपलं मटण कसलं सुंदर दिसतंय. बिर्याणी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि हे मुलांसाठी केलेलं चिकन टिक्का. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.